हाय नमस्कार, वेलकम टू माय सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावा ईश्वरचरणी प्रार्थना. तर काल व्हिडिओ का नाही आला तर म्हणजे रोजच व्हिडिओ अपलोड करत असते मी, पण एखाद्या वेळेस काय होतं ना, काल मला खूपच बरं नव्हतं आणि आज पण उशिरा का बरं येतोय व्हिडिओ, कारण की आमच्या बचत गटाची मीटिंग होती. तर त्या मीटिंगला गेले. आधी तर मी राशन घ्यायला गेली, त्यानंतर तिकडनं आली. लगेचच 12:30 वाजता मीटिंग होती, तर बचत गटाची मीटिंग होती. तर त्या मीटिंगला जावंच लागतं आणि कसं असतं ना, एक बी बाई कमी राहिली तर तिथं मीटिंग होत नाही. त्यासाठी मग सर्वांनाच जावं लागतं. आम्ही सगळ्या 10 बाया आहेत, 10च्या 10 बायांना जावं लागतं. तर मग त्यानंतर मग तिकडनं आली, नंतर मग स्वयंपाक वगैरे केला. मग त्यासाठी मला आहे ना व्हिडिओ टाकायला, म्हणजे रात्री तर मी एडिटिंग वगैरे सर्व काही करून ठेवलेलं होतं, पण मग चला म्हटलं आता तरी टाकते. मग 3:30 पावणे 4 होऊन गेला. आणि असं असतं ना, व्हिडिओ जरी सोडला ना तरी पण असं नेट धरपकड होतं ना, त्याच्यामुळे लवकरी तो जातच नाही. इतकं म्हणजे बघत राहायचं आपण, असं गेला का नाही, गेला का नाही, गेला का नाही. एखाद वेळेस ना एवढा पटकन चालला जातो आणि एखाद वेळेस ना 1.5 ते 2 तास पूर्ण लागून जातात, तरी पण व्हिडिओ काय अपलोड होत नाही. त्यासाठी पण मग वेळ होऊन जातो. तर खूप म्हणजे खूप मेहनत असते यूट्यूबवर. म्हणजे असं नाही चला उठा व्हिडिओ असं म्हणजे केला आणि टाकला आणि म्हणजे होऊन गेलं, तसं काहीही नसतं. खूप मेहनत करावी लागते, तेव्हाच आपल्याला मेहनतीचं फळ भेटतं. आणि तुम्हाला सांगितलं पेमेंटचा व्हिडिओ पण मी शॉर्ट पण अपलोड केलेला आहे. मी आजच अपलोड केला आहे शॉर्ट पण. तर त्यासाठी पण मेहनतीचं फळ नक्कीच भेटतं, करायला पाहिजे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच, वेळ लागतो आपल्याला. कसं घरात पण सर्व बघायचे असतं आणि असं बाहेर पण असं काय काम आडलं तिथं पण जावं लागतं. सर्व 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 काय म्हणजे. आणि जेंट्स लोकांना कसं असतं, त्यांना म्हणजे असं फिरस्तीवर पण ते व्हिडिओ काढतात, तरी पण त्यांचं होऊन जातं. आणि आपलं कसं घरी बसून म्हणजे आपल्याला घरचे पण सर्व काही काम, घरची जबाबदारी सांभाळावी लागते. आणि माझे लहान नाती तिला पण सांभाळावं लागतं. मग तर त्यासाठी मग उशीरच होऊन जातो. कितीही आपण काही केलं ना तर उशीरच होऊन जातो. आणि चला, आजचा व्हिडिओ खूपच छान होणार आहे आणि आजची रेसिपी पण खूप छान होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, नक्की बघा, सबस्क्राईब करा. आणि म्हणजे मी सांगते तुम्हाला, खूप खूप ताई मला सपोर्ट करत आहे आणि खूप ताई, त्या ताईंच्यामुळेच मला यूट्यूबचं पेमेंट पण लाभलेलं आहे. तर आता पुढे पण असंच सपोर्ट करत राहा तुम्ही. आणि ज्या पण ताई नवीन माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याच्यावर असं घंटीचं बटन असतं ना, ते पण प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. आणि तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठीच मी जे काही व्हिडिओ बनवते ना ते तुमच्यासाठीच बनवत असते मी, एवढी मेहनत करून. तर चला व्हिडिओ बघा. चला मग. चला आता कसं आहे ना, अंशू राहते ना, मग ती आवरून घेते किचन. पण ती पुण्याला गेलेली आहे ना, तिच्या ननंदबाईच्या घरी, म्हणजे माझ्या मुलगीच्या घरी गेलेली आहे ती. तर मग त्यासाठी चला म्हटलं, आता किती 3-4 दिवस होऊन गेले, बेडरूम पण झाडायला पण नव्हता काय नाही. आणि राकेश तर झोपतो नाही, तर मग असं येतो तो चपलांच्या धूर वगैरे ती. त्यासाठी चला म्हटलं आता थोडंसं साफसफाई करून घेते. इथं थोडासा वेळ पण भेटला होता मला. चला म्हटलं आधी इथं साफसफाई करते. तर मग इथं बघा, आधी तर मी सगळं काही झाडून घेतलं. आधी बेडरूम झाडून घेतला, नंतर हे बाहेरचा हॉल आहे, थोडासा गॅलरी सारखा हॉल आहे, थोडा मोठाच आहे, पण तो पण आता छान असं मस्त झाडून घेते. ते पण असं बाहेरची धूरच उडत असते ना, मग त्यासाठी. आणि बघा हा झाडू आहे ना, 170 रुपयाचा झाडू आहे, कधीचा घेतलेला आहे. मला 1 तर 1.5 वर्ष होऊन गेला, पण तरी पण इतका छान झाडू आहे ना. आणि केस वगैरे, प्लास्टिकचा झाडू येतो, केस वगैरे राहतात ना तर याला चिपकून जातात, म्हणजे काही सुद्धा घाण राहत नाही. इतका भारी निघतो हा झाडू ना. तर मला हा झाडू म्हणजे दर दिवाळीला मी बदलते झाडू. 1 वर्ष होऊन गेला त्याला बरोबर, आणि आता इतके दिवस पण व्हायला लागले. तर बघा, आता इथं आहे ना, इथं पण झाडून घेते आणि पुसून पण घेणार आहे मी. लगे आताच पुसून पण घेणार आहे. कचरा भरून घेतला, तिकडे टाकून आली. परत हे गोधडी आहे ना, हे सकाळी धुणार आहे मी. आज तर 4-5 शाली धुवून घेतल्या मी. बेडशीट पण धुवून घेतले, ते पण धुवून घेतले. आणि आता आहे ना,
वरची पण ही बेडरूममधली पण बेडशीट मी काढून घेऊन जाणार आहे, ती पण मी मस्तपैकी धुवून घेणार आहे सकाळी. आमचे रोट आहेत ना, कानबाई मातेचा कार्यक्रम आहे ना आमच्याकडे, म्हणजे आमचं मोठं कुटुंब आहे भाऊबंदकीचं. तर मग दरवर्षी कोणाच्या आणि कोणाच्या घरी असतं. तर गेल्या वर्षी माझे मधले सासरांच्या घरी होते आणि आता आहे तर मग हे दुसरे सासरांच्या घरी आहे. तर मग तिथं आहे ना, त्यासाठी मग घरची पण साफसफाई करावीच लागते. तर चला म्हटलं आता बेडरूम पण साफच करून घेते. मग सगळी साफसफाई करायचं म्हटलं तर मग, आणि भांडे कसं आहे ना, मी कोमलकडेच काढून देते थोडे 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 थोडे. तर त्यासाठी मग भांडे पण घासले जाते माझे. आणि आता आज बेडशीट शॉल वगैरे ते धुतलेलं आहे. ते टाकलेलं काही दाखवलं नाही तुम्हाला, धुतलेलं दाखवलेलं आहे पण टाकलेलं काही दाखवलेलं नाही. बाहेरच टाकून घेतलंय मी उन्हामध्ये. तर बघा अशा प्रकारे ना आता पुसून पण घेते मी. बघा हॉल पण पुसून घेतला, आता हा बेडरूम पण पुसून घेते. काम जर करायला गेलं ना पटापटा पटापटा तेव्हाच काम होऊन जातं. आणि कधी मग आपल्याला कसं एखाद वेळेस खूप काही आवरून आवरून खूप आळस येतो ना, मग त्यासाठी पण मग आळस अजिबात करायचा नाही. आळस केला का मग काम काहीच होत नाही आणि मग ते घरात घाण बघून आहे ना आपल्याला जास्त आळस येतो. त्यापेक्षा ना काम करून मोकळं होऊन जायचं. त्यासाठी मी आता इथं आहे ना मस्तपैकी सगळं काही पुसून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता बेडरूम बघा किती छान आणि किती मस्त क्लीन झालेला आहे. तर चला अजून एकदा हात मारून घेते मी. 2 वेळा जर पुसला ना पूर्ण क्लीन होऊन जातं. आणि इतकं स्वच्छ दिसतं ना. ही बेडरूमची स्टाईल आहे ना थोडीशी ब्लॅक कलरची, पण एवढी छान आहे, एवढी चमकते ना ती. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण एवढी चमकते ना ती स्टाईल. आणि एकदा कधी असं पुसलं ना, वाव रे वाव, इतकी चमकते ती. खूप छान मस्त भारी स्टाईल आहे ही आमची वरची बेडरूमची. आणि पुसली पण पटकन जाते. तर बघा आता असं सर्व काही पुसणं पासणं झालेलं आहे माझं. तुम्हाला दाखवते मी कसा क्लीन केलेला आहे बेडरूम पण आणि बाहेरचं पण. फॅन चालू करून दिलेला होता सुकण्यासाठी. तर बघा हे बघा, हे असं काय मस्तपैकी क्लीन करून घेतलेलं आहे मी. बघा आता ही बेडशीट आहे ना, बेडवरची ही काढून घेऊन जाणार आहे मी धुण्यासाठी. सकाळी धुणार, रात्री गरम पाण्यामध्ये भिजून देईल आणि सकाळी धुईल. तर बघा घर पुसत होते ना, साडी पण खोसलेलीच होती माझी, आता मी सोडली. तर बघा इतकी चमकते ही स्टाईल आमची. आणि हे बघा हे बाहेरचं पण थोडंसं दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे क्लीन झालं माझं बेडरूम पण आणि हॉल पण.
चला आता ब्रेकफास्टसाठी मी इथे ना डाळ टाकलेली होती भिजायला, तर भिजून गेलेली बघा मस्तपैकी 2 तास मी इथं भिजून घातली होती. छान मस्त अशी 2 तासामध्ये भिजून गेलेली. आता याचं आहे ना पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बघा धुवून घेतले मी 2 पाणी आणि इथे मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं हे पीठ हलकं होत नाही ना तोपर्यंत फिरवतच राहायचं याला, म्हणजे हाताने जास्त फेटायची गरज राहत नाही. आता इथं थोडंसं मीठ आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे मी. आता वाटून घेतलेलं हे बघा. जास्त वेळ वाटलं मी म्हणजे असं हलकं होऊन गेलं हे बघा. तर पण थोडंसं हाताने फेटावं लागेल आपल्याला, पण जास्त फेटायची गरज राहत नाही. भांडे घासायचे चालू आहे ना त्यासाठी आवाज येतोय. तर बघा इथं आहे ना तरी पण हाताने थोडंसं मी असं फेटून घेणार आहे. म्हणजे जितकं पीठ हलकं होतं ना तितके आपले आहे ना वडे खूप छान येतात, मेंदू वडे. आणि त्याच्यामध्ये तेल पण घुसत नाही आणि काही नाही, मस्त असे खुसखुशीत येतात. तर बघा आता अशा प्रकारे फेटून घेतलेलं आहे बघा. पाण्यामध्ये टाकलं की असं वरती आलं की समजून घ्यायचं आपलं बॅटर पूर्ण हलकं होऊन गेलं. आता इथं तेल ठेवलेलं आहे मी तापायला. आपल्याला इथं असे आहे ना वडे सोडून घ्यायचे, वाकडे तिकडे वडे बघा. आता काय झालं तुम्हाला सांगते मी. हे वाकडे तिकडे वडे येण्याचं कारण असं झालं की मी आहे ना डाळ थोडीशी आपल्याला ना 2 तास भिजत घातली की तिला थोडीशी पसरून द्यायची. थोडीशी सुकली का ती मग छान असं बॅटर येतं आपलं. मग तुम्ही कसेही आकाराचे टाका, मेंदू वडे खूप छान येतात. पण मी तसं न करता डायरेक्टच मी सुकवली नाही, तिला डायरेक्टच वाटून घेतली. त्यासाठी आहे ना माझं बॅटर थोडंसं पातळ झालं. मग मला आकार काय करता येत नव्हता. तर राकेशला जायला टाईम होत होता. मग राकेशपुरता मी एवढे काढून दिलेले. त्यासाठी मिरच्या आधी तळून घेते, नंतर दुसरा टप्पा अजून काढून घेणार आहे मी. तर बघा मिरच्या पण तळून घेतल्या आणि दुसरा टप्पा पण टाकून घेतलेला होता मी, तो पण आता काढून घेते. बघा एवढा आकार काय बरोबर सजलेला नाही, पण वडे खूप छान असे कुरकुरीत झाले होते.